नमस्कार नाशिकर मी ललित आणि स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललोय दुर्ग भंडार किल्ल्यावर। तर आता आम्ही त्र्यंबक गावात थांबलोय चहा पिण्यासाठी। माझ्यासोबत जयेश इकडे आणि सौरभ पण आहे। सौरभ तिकडे गेला आता ATM मध्ये। तर आता इथून गावातून आम्ही जाणार आहे तिकडे दुर्ग भंडारला। तर आधी ब्रह्मगिरीला जावं लागतं आपल्याला आणि तिथून आपण वरती दुर्ग भंडारला जाणार आहे। तर चला मग। तर मित्रांनो मी आता ब्रह्मगिरी चढायला सुरुवात केलेली आहे। ब्रह्मगिरीला मेटकर किल्ला असे म्हटलं जाते आणि दुर्ग भंडार जाण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ब्रह्मगिरी पार करावं लागते, मग तिथून दुर्ग भंडारला जाता येतं। ब्रह्मगिरीची उंची साधारणतः 1294 मीटर इतकी आहे। व्ह्यू बघू शकता तुम्ही। सकाळचे 7 वाजले आता। इकडे खाली तळं आहे एक, गावासाठी पाणी साचवलं होतं तिथे। व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो इथून, पूर्ण त्र्यंबक गाव पण दिसतंय। आज काहीच गर्दी नाही इकडे ट्रेकिंगसाठी, खूप चांगलं आहे, नाही तर खूप गर्दी असते। तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दरम्यान येणार असाल तर सोबत पाण्याची बॉटल आणि डब्बा घेऊन या नक्की, कारण की अजून तर दुकानं सर्व बंद आहे। फक्त शनिवारी रविवारी ते लवकर उघडते। रस्ता लागतो हा गंगाद्वारला जातो। आता सपाट रस्ता लागलाय, पायऱ्या होत्या त्या संपल्या आता। इकडे एक वरती मंदिर आहे।
जेव्हा किल्ला असेल तेव्हा इथे कोणी राहत असेल किंवा देखरेख ठेवण्यासाठी असेल, पण आता त्याची पूर्ण पडझड झालेली आहे. तर आता इथून परत पायऱ्या चालू झालेल्या आहे. इकडे खूप सारे पक्षी बघायला भेटतील तुम्हाला. खार पण आहे, वानर आणि माकड सुद्धा इकडे. ब्रेड खाते ते. व्ह्यू खूप सुंदर आहे. तर इथून अजून वरती जायला 8 तास लागला आपल्याला पूर्ण. खरे छोटू. चला रे. आज खूपच माकडं इकडे. ए बाबा. खूप माकडं होते इकडं. खूप त्रास दिला आम्हाला. डोक्यावर बसत होते डायरेक्ट. मित्राची तर बॅगच घेऊन टाकली त्यांनी.
आहे का रुको नाही आता माझ्याकडे काही नाही राहत आता तुम्ही काय बादशाह थांब रे वाले उदे एक दरवाजा लागला इथं मोठा एक दगडी दरवाजा लागतो खूप छान बांधकाम इथं कोरीव काम पण दिसतं तुम्हाला थोडंसं हत्ती गोरलेले आणि इथून आता आपण वरती चालू अजून इथं एक छान काही गाभारे तयार झालेले केलेले गाभारे केलेले असतात तर जेव्हा इथं कधी पावसाळ्यात तुम्ही ना तर खूप जास्त पाऊस पडत असतो तेव्हा इथून खूप पाणी वाहतं त्या दरम्यान सगळे इथं लोक बसतात त्या गाभाऱ्यांमध्ये आणि खूप छान अनुभव येतो इथं आलं बघ ठरवून फायनली आपण वरती पोहोचलेलो आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. खाली एक तळा पण आहे मोठा. खाली उतरून जावं लागतं थोडंसं. इथून खाली उतरण्यासाठी रस्ता आहे आणि ते तिकडे एक त्या टोकाला एक मंदिर आहे आणि त्या बाजूला तिकडे शंकर महादेवाने तिकडे जटा आपटलाय ते एक मंदिर आहे. गोदावरीचं उगमस्थान झाले तिथे. जयेशची बॅग ओढली त्याच्यामुळे त्याला इतकं कौतुक वाटते. इकडे ब्रह्मगिरी मंदिर आहे, तर आता आपण मंदिरात जाऊया. शूज काढून ठेवतो मी इथे. तर जाऊया मंदिरामध्ये आपण आता. ब्रह्मगिरी मंदिर मुखदर्शन. मंदिरात प्रवेश केलाय तुम्ही. हो, एक कुंड पण येते.
गंगा गोदावरी मंदिर आहे. मध्ये सगळे तुम्ही मध्ये बघू शकता ते कुंड आहे. त्यानंतर हे महादेवाचे मंदिर आहे. त्यानंतर मी तुम्हाला इथे गोमुख देखील दाखवतो. या ठिकाणी गोमुख आहे. खाली उतरा, खाली उतरून दर्शन करा. हर हर महादेव. कुठं आलं? इथलेच नाशिक. तर इथं मंदिरावरती जे पुजारी आहे ते आपल्याला माहिती सांगणार आहे मंदिराबद्दल. हे पुरा पहाडाचं नाव ब्रह्मगिरी पहाड आहे. इकडे गौतम ऋषी राहायचे म्हणून ते तिने देवाने दर्शन दिलं गौतम ऋषीला. ब्रह्मा इस नो महेश हे तिने देवाने दर्शन दिलं गौतम ऋषीला. गौतम ऋषी करून गायीच्या हातात आली. ती गौतम ऋषीने समोरच्या कुंडात आंघोळ केली. तिचं पाप नष्ट दूर झालं गौतम ऋषीचं. इकडे पाठीमागे 3 झाडे, ते 3 झाडातून ती गंगा निघाली. तिकडून गुप्त रूपात इकडे गायीच्या मुखात आली. मग इकडून गुप्त रूपात दुसरं पाडाव निघाल गंगाधारी. मग गंगाधारी निघाल. मग खाली रामकुंडात. मग कोशावरती कुंडात तुम्ही आंघोळ केलं ना त्र्यंबकेश्वरला. मग कोशावरती कुंडात निघाल. मग त्र्यंबकेश्वरचं मोठं मंदिर आहे, ते मोठ्या मंदिरात निघाल. मग रोडच्या बात मोकळी झाली, गावाच्या बात मोकळी झाली. मग नाशिक पंचवटी, मग नांदेड पैठणला अश्वात गेली. ही ज्योतिर्लिंग अर्धी त्र्यंबकेश्वर अर्धी ब्रह्मगिरी. अच्छा, तुम्ही किती वर्षापासून आहे इकडे? हे पूर्वीच आहे. अच्छा, तू आता हे तीर्थ पिऊन घ्या. हकालपुरतम सर्व यादी विनाशनम गंगा गोदावरी पादुकम जटिरम धारे. हकालपुरतम सर्व यादी विनाशनम गंगा गोदावरी पादुकम जटिरम धार. आता काय तुम्हाला दान वगैरे असते. तर आपण इथे एक अभिषेक पण केलाय छोटासा. आता आम्ही इथून तिकडे जटा आपटलेला आहे महादेवाने, तिकडे जाणार आहे. तर चला मग. तर मित्रांनो एक आपण छोटासा अभिषेक देखील इथे केलेला आहे आणि तुम्हाला आपण पुढे देखील दाखवणार आहे. त्यानंतर जटा जिथे आपण त्या ठिकाणी देखील तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो आता आपण थोडासा अभिषेक देखील झालेला आहे. छान वातावरण आहे आणि आल्यानंतर परत खूप छान वाटतं या ठिकाणी. तर आता आपण पुढे जाणार आहे. इकडे एक कुंड आहे, पिण्याचे पाण्याचे होते, पण आता त्याच्यातलं पाणी थोडंसं खराब झालेलं आहे. पूर्वी इथं पिण्याच्या पाण्याची कमतरता भासून त्यासाठी बांधलेलं होतं. पावसाळ्यात एकदम स्वच्छ पाणी राहतं, पण आता थोडंसं साफसफाई नसल्यामुळे इथे पाणी खराब झालेलं आहे.
तर आता आपण आपल्या मेन ठिकाणी पोहोचलेलो आहे, जिथे शंकर महादेवाने जटा आपटून गोदावरी नदीला इथं पृथ्वी तलावर आणलं होतं. तुम्हाला मंदिर दाखवतो मी. आता आपण मध्ये जाऊया. दादा आपल्याला इथली माहिती द्या ना थोडी. हे 2 खड्डे दिसतात ना, हो. तो एक खड्डा तुमच्या पाठीमागे, हो. एक हा एक खड्डा. हा. हे दोन्ही शंकर भगवानचं गुडघ्याचे निशाण आहे. हे दोन्ही गुडघे टेकून इकडे शंकर भगवाननी जटा आपटणे. ही छोटे मोठे रेषा दिसतात, हे शंकर भगवानची जटेचे निशाण. मग ती जटातून गंगा आपली मोकळी केली. इथून कृपाल दुसरा पाठ गंगाद्वारे ते गंगाद्वारला निघतात. तिथून खाली त्र्यंबकेश्वर, कुशवर्त, कुंड, नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण, अमरावती वाचते. तर मित्रांनो, हे मंदिर आहे तुम्हाला दाखवते इथे. तर हे मंदिर तर तुम्ही बघितलंच आहे आणि त्याची माहिती पण तुम्हाला सांगितली मी. तर इथल्या मंदिराच्या पाठीमागून जो रस्ता जातो तो दुर्ग भंडारकडे जातो. आणि दुर्ग भंडार म्हणजे मेन ते एक वॉच टावर म्हणून उपयोग केला जायचा त्याचा. आणि येथील मुख्य आकर्षण म्हणजे जो नैसर्गिक दगडी पूल आहे तो मुख्य आकर्षण म्हणून आहे इथे. तर खूप कमी लोकांना इथली ही जागा माहिती आहे. ते मंदिराच्या पाठीमागून आपल्याला रस्ता इथून जायला, जास्त काही अवघड नाही जाणं, जायला रस्ता खूप सोपा आहे. तो तिकडं लांब दगडी नैसर्गिक पूल दिसतोय तुम्हाला एकदम शेवटी टोकाला. तर तिकडे जायचं आपल्याला. तर आपल्या दुर्ग भंडाराची आता सुरुवात झालेली इथून. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे या पूर्ण दरी टाईपमध्ये कोरलेल्या पायऱ्या आहे, दगडी पायऱ्या तुम्ही बघू शकतात. तुम्ही खाली उतरतो हळूहळू. त्या काळामध्ये हे कसं काय कोरलं असेल त्यांनाच माहिती. म्हणजे काय कला होती तेव्हा लोकांमध्ये. एकदम ठराविक अनुभव इथे. खूप भारी, एकदम भारी. किती खोल आहे तुम्ही इथे बघू शकतात.
व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे इथून. आणि हा नैसर्गिक पूल आहे, दगडी पूल आहे इथून. हे मुख्य आकर्षण आहे त्यांचं. आणि हा पूल क्रॉस करून तुम्ही तिकडं मेन दुर्गा भंडारवर जाऊ शकता. इथून पूर्ण त्र्यंबक गाव दिसतं, आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतो. याचा मुख्य उपयोग पाहणीसाठीच केला जायचा. असा घ्या, तुम्हाला माहिती आहे आता काय करायचं. दगडी पूल बघू शकता तुम्ही. हा पूल बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर पूल आहे. आणि इथला व्ह्यू पण खूप छान दिसतो इथून. एक छोटासा रस्ता आहे इथून. आता इथून मध्ये जायचं आपल्याला. तर इथून परत वरती जायचं आपल्याला चढत चढत. हे पण दगडामध्ये कोरलेलं काम आहे, बघू शकता तुम्ही किती मोठा दगड आहे. पायऱ्या आहे, दगडी पायऱ्या, त्यातून आपण आता वरती चाललो आहोत. तर दगडी पायऱ्या आहेत, त्याच्याने आपण आता वरती चाललेलो आहे. फोटो घ्यायला लागतील बरं येताना. येताना वाटतं फोटो घेऊ, काय वाटतं. हां, आणि खाली उतरल्यावर
तर फायनली आपण वरती पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो, आता मी दुर्गा भंडार किल्ल्याच्या एकदम वरती आलेलो आहे. तर इथे येण्याचा अनुभव खूप चांगला होता. येताना खूप भारी भारी गोष्टी पाहायला भेटल्या इथे आणि किल्ला अतिशय सुंदर आहे. इकडून वरतून बघू शकता तुम्ही त्र्यंबकगाव दिसतं, बाकीचे किल्ले पण दिसू राहिले. इकडे पण बाकी किल्ले. तर नक्की तुम्ही एकदा तरी इथं व्हिजिट द्या. इथला अनुभव खूप भारी येईल तुम्हाला पण. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी असेच नाशिक ट्रॅव्हल सिरीजचे नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.